फक्त 2 कांदे, 3 टोमॅटो आणि 1 फोडणी एवढ्याच मेहनतीत हॉटेलसारखे छोले तयार होतात. हे तुम्हाला माहिती आहे का? ना जास्त चॉपिंग, ना ग्राइंडिंग, ना वेगळी ग्रेव्ही. ही आहे माझी वन पॉट छोले रेसिपी. चला सुरू करूया. सर्वात आधी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले आणि 3 टोमॅटोंना अशा चिरा पाडून घेतल्या. टोमॅटो अख्खेच ठेवले. या रेसिपीमध्ये एवढीच चिराचिरी आहे, बाकी सगळं काम कुकर करणार आहे. आता एक मसाला दाणी तयार करून घेऊया. त्यासाठी 2-3 लवंगा, 2-3 हिरव्या वेलची, 1 काळी वेलची, दालचिनीचे काही तुकडे, थोडी काळी मिरी, 1 चक्री फूल, 1 चमचा चहा पावडर घेतली. हे सगळं मसाल्याच्या दाणीत भरून बंद केलं. तुमच्याकडे अशी दाणी नसेल तर स्वच्छ कॉटनच्या कपड्यात हे मसाले बांधून त्याची पोटली बनवू शकता. मी हे 1 कप छोले रात्रभर भिजत ठेवले होते. वजनी प्रमाणात हे 200 ग्राम आहेत. सकाळी त्यांचे पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून घेतले. आता एका कुकरमध्ये भिजवलेले छोले घाला. त्यात चिरलेले कांदे, टोमॅटो आणि मसाल्याची दाणे ठेवा. आता छोले बुडतील इतकंच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. या स्टेजला मी मीठ किंवा इतर कोणतेही मसाले घालत नाहीये. आता कुकरचे झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. त्या कुकरनुसार वेळ कमी जास्त लागू शकतो, पण छोले अगदी मऊ शिजले पाहिजेत. प्रेशर पूर्ण उतरल्यावर कुकर उघडा. बघा, सोडा न घालता ही छोले किती छान फुगले आहेत आणि एकदम सॉफ्ट झाले आहेत. एकदा याला मिक्स करून घेऊया. आता मसाल्याची दाणी बाहेर काढून छोले हलकेच मिक्स करून घ्या आणि टोमॅटोवरची साल जेवढी निघेल तेवढी काढायची. आता एका पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करा. त्यात जिरं, 2 हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट असं सर्व व्यवस्थित छान परतून घ्या. गॅस मंद ठेवा म्हणजे तिखट जळणार नाही. सगळं व्यवस्थित मिक्स करून ही फोडणी थेट शिजलेल्या छोल्यांमध्ये घाला. आता अर्धा चमचा गरम मसाला किंवा छोले मसाला आणि थोडी कसुरी मेथी हाताने चुरून घाला. सर्व छान मिक्स करा आणि छोले 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर उकळू द्या. सुरुवातीला ग्रेव्ही थोडी पातळ वाटेल, पण उकळल्यावर ती छान घट्ट होते आणि सगळे फ्लेवर्स एकजीव होतात. शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करा. बस, आपले झटपट वन पॉट हॉटेल स्टाईल छोले तयार आहेत. हे गरमागरम भटुरे, पुरी, पराठा किंवा साध्या चपाती सोबतही अप्रतिम लागतात. ही पद्धत वापरून बघा. पुन्हा अशीच रेसिपी बनवाल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.